इच्छा आहे एकदा गोव्याच्या बीचवर जाऊन फिरायची. जाऊ गोव्याच्या बीचपेक्षा कमी नाही बघा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा विषयच काय अलग आहे. कारण आजचा विषय काही असा आहे, आपण आलेलो आहेत गोदावरीच्या कडेला. हे बघू शकता तुम्ही संपूर्ण गोदावरी, हे पूर्ण गोदावरी आहे आणि आपण ह्या गोदावरीच्या कडेला उभे आहोत. आणि आज गोदावरीला येण्याचा विषय म्हणजे दर्गा इथं लुल्लामा साबनी आमच्या गावाजवळून 15 ते 20-25 किलोमीटर आहे लांब. आणि आज असा विषय झाला की चला म्हणलं, दाजी हे ते आले ते घरी, दाजी तिकडे पोहायलेत, आपण तिकडे जाऊच नंतर. म्हणले चला आपण एकदा फिरून येऊ मस्तपैकी. तर आलतो. इथं विषय काय आहे माहिती आहे का, खास म्हणजे ह्या गोदावरीला आपल्याला हे जे दोरी दिसते ना, ही दोरी बघा सरळ तिकडं एक आहे ना, असं ते टोपल्यासारखं बसायचं काहीतरी आहे, त्याच्यात बसून इकडे यावं लागते. पण आपण आपली रथ बांधलेली आहे, ती आपली ओमिनी तिथं उभी दिसते ना, बघा ती. तर आपण आपली ओमिनी आणली होती आणि ओमिनीला अलग मार्ग आहे. आणि असेल तर कोणी इकडून पण येते, इकडून जवळ पडते आणि ह्या टोपल्यात बसून यावं लागते. बघा हे इथं दिसायले ना, काही माणसं बसलेले आहेत. ह्या टोपल्यात बसून ह्या दाव्यानं ते असं वळत एरड्या लावून आणि इथं येऊन थांबतात. तर विषय काही असा आहे, इथं नाही का पाणी तुम्ही विचार पण करू शकत नाही. पाणी ह्या वर्षी इतकं वरी चढलं होतं, तुम्हाला दाखवतो बघा. हे समोर हे बाबळ दिसाली ना, आणि बाबळीवर ते धुडकं बघा, हे इथपर्यंत पाणी वरी चढलं होतं मित्रांनो. हे बघा पूर्ण पाण्याचंच हे इतकं पाणी वरी चढलं होतं. कारण एवढं पाणी वाढलं होतं ह्या वर्षी, एवढं पाणी वाढलं होतं सांगायचंच काम नाही. अख्ख्या दर्गापर्यंत पाणी गेलं. आणि अशानं काय होतं माहिती आहे का, या गावाला धोका असते गावामध्ये पाणी शिरण्याचा. तसं तर बऱ्याच गावामध्ये पाणी जाते म्हणा, मग इथले लोक उडतात आणि थोडं पलीकडे जाऊन शेतात राहतात. पण यायचं अवघड आहे. पण याला एक लय म्हणजे एवढं भारी आहे ना, एक गोष्ट याच्यासाठी याला 12 महिने स्विमिंग. आणि आमच्या इकडे तर बघायला पाहिजे, वाळू बी बघा कसली वाळू आहे, याला वाळूचा टेन्शनच नाही. किती ज्ञान किती वापरा. आम्हाला तर 15,000 रुपये गाडी पडते 3 ब्रशची, त्याच्यात बी 2.5 ब्रश आणतात ते असे लपडे. आणि इकडं ढोराला शेळ्याला चरायला तर विषयच नाही. मग इकडं लोक असं मस्त बांधतात आणि जातात घरी. किती चारा आहे, किती सरपण आहे आणि कसलं नंबर 1 व्ह्यू आहे. असलं जर आमच्या इकडे असलं ना बाबा, पोरं तर रात्रंदिवस गंगाच्या कडीलाच नुसतं दररोज पोहायला. पण एक विषय आहे इथं आणखी एक, म्हणजे इथं आता लोक अशी घाण करतात, कपडे आणून टाकतात. हे असं बघा, हे कपडे आणून टाकतात. म्हणजे लोकांच्या मनात अशी एक हे आहे, ते काय म्हणतात त्याला, श्रद्धा आहे की इथं आणून कपडे टाकले आपल्या अंगातलं सगळं जात आहे, फलानं होते बिस्तानं. असं काही नसते मित्रांनो, असं काही करायचं नसते. कारण हे टोटल नाही का, हे टोटल अंधभक्ती आहे. असं करायचं नाही. कारण बघा लोक हे घाण करतात चांगल्या ठिकाणी, नारळ फेक, कपडे आणून फेक, घाण कर. बघा किती छान गंगा आहे, पण याच्या आजूबाजूला पूर्ण घाण केले. बघा हे कपडे आणलेत, कपडे टाकलेत, कोणी काय टाकलं. एकदम चुकीचं आहे मित्रांनो, असं नाही करायला पाहिजे. कारण ही आपण ज्या गंगेला आपण गंगा मानतो, एका देवीचं स्थान देतो, गोदावरी गंगा म्हणतो, ही गंगा आपण अशी घाण ठेवतो. आणि बाहेर देशामध्ये फक्त नदीला नदीच मानतात. तिथं बघा किती स्वच्छ असते. आपण बघितलंच अमेरिकामध्ये, सौदीमध्ये, पण अशा अनेक देशामध्ये अलग ठिकाणी एवढं छान आणि एवढी सुंदर असते. म्हणजे असं करतं काहीच नसते. असे लोक कपडे फिपडे असे काही टाकत नाहीत, हे का नाही. पण आपल्या इकडे आहे ना, असंच करतात. पाणी दिसलं की टाका, काही पण. पाणी दिसलं फुलं टाका, पाणी दिसलं अंगावरचे कपडे आणून टाका, काहीही टाका. अशानं काय होते माहिती आहे का, हे वाढत जाते घाण.
घाण वाढल्यामुळं थोडं जरा कसं किचकट वाटतं है ना पाण्यामध्ये उतरायला. पण पाण्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी बी आलतो, पाण्यामध्ये उतरलो होतो तर मला ते पायाला कपडे लागले कोणाचे तरी. मी थोडं भिलो, मला वाटलं बा काय अडकलं की पायाला. कसं असते, कारण ही शेवटी गंगा आहे, काय वाहून येईल याच्यात काय सांगता येत बरोबर ना. त्याच्यामुळे विषय थोडा ते पण आहे. आणि दुसरा विषय म्हणजे पाणी जास्त नसते, पण पाणी थोडं वडावडी करते, म्हणून मला पाण्यात उतरायला जास्त भीती वाटते. कारण मला गाळ सहन होत नाही, गाळ पायाला लागलं मला अलगच होते. बघा इथं मित्रांनो कसली वाळू आहे राव, नंबर 1. कसलं पाणी हे दाजी पाहिले तिथं. पूर्ण दाजी आणि भासा आलेले आहेत आणि आपली गाडी आपण तिकडं सोडून दिलेली. असं वाटायला नाही का गोव्याच्या बीचवरच आलो, इतकं असं भारी वाटायला. गोव्याच्या बीचपेक्षा भारी वाटायला. इथं काय गोव्याला गेलो नाही. कोणी गेला असेल तर कमेंट करून सांगा गोव्याला जायला किती खर्च येते, आपण तिथं बी जायचं प्रयत्न करू, आहे का नाही. कोणी नारळ टाकलेत मित्रांनो, इतके नारळ आहेत तिथं. हे बघा इतके नारळ आहेत. 2 हे 3 हे बघा हे 4. किती नारळ आहेत बघा, इतके नारळ आहेत. हे बघा 5 हे 6 ते 7 8 इतके नारळ आहेत. जर नारळ जमा करत बसलोत ना तर तुम्हाला सांगतो 500 रुपये रोज कुठंच गेला नाही. 3-4 घंट्यामध्येच नारळ. इकडं माशी पकडायचं पण काम चालू आहे बघा मध्ये. इथं माशी पण पकडायले. हे आमचा फासा पवायले. गुड्डू पाणी किती आहे मा उठतात. दाजी चाललेत तिकडे मध्ये. आपलं लागणे बाबा पवायला ह्या पाण्यामध्ये. पाणी किती आहे लय कम आहे. कसलं पाणी. बोट निघालेली आहे तिथून, त्याची सवारी घेऊन बघा यायली थोडी 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 पुढं. हे गोव्याच्या बीच सारखा कार्यक्रम झालाय मित्रांनो. बघा गोव्याच्या बीच सारखा. इच्छा आहे एकदा गोव्याच्या बीचवर जाऊन फिरायची, जाऊ. पण इथं बी गोव्याच्या बीचपेक्षा कमी नाही बघा. पलीकडे गाव आहे साळापुरी, दिसते ना समोर गाव आहे साळापुरी. इकडून पण येता येते आणि असलं राऊंड मारून समोरून येता येते. असं असं पलीकडून असं एक पूल आहे, पुलावरून असंच यायचं. ह्या इथं यायचं दर्ग्यापाशी. इथं आल्यानंतर म्हणजे गाडी येते इथं, आणि इकडून नाही तर पायी यावं लागते. गाडी तिकडं लावायचं आणि गाडी तिकडं लावून त्या बोटनं बसून यायचं तिथं. असा विषय आहे, दुसरा काही नाही मित्रांनो. लय नंबर 1 व्ह्यू. कधी आलात तर ह्या ठिकाणी नक्की या. कारण आपल्या इकडं परभणी जिल्ह्यामध्ये फिरायसारखं जरा हे स्पॉट भारी आहे. मित्रपरिवार पण सोबत पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पाण्यामध्ये लय खोल जाऊ नका. कारण इथं चान्सेस बुडण्याचे पण असतात. बरेच घटना अशा घडलेल्या आहेत. असं न करता असे म्हणजे पाहुणारे मित्र सोबत घेऊन या, आणि लय खोल तरी पण जाऊच नका. मग कसं वाटतंय तुम्हाला हे लोकेशन कमेंट करून सांगा. नक्की येणार का ते पण सांगा. आणि तुम्हाला जरा दर्गाचा व्ह्यू दाखवतो, चला तिकडे जाऊ. बोट वापस चालली मित्रांनो. कारण नाही का इथे एक माणूस आलेला आहे बघा. हे
दिसते ना. आणि हे बोट आता चालली वापस, कारण ते एका माणसाला आणण्यासाठी. कारण त्याचा विषय काय असतं त्या बोटचा, बोट जर एकदा का इकडं ह्या कडीला आली, इकडे ह्या कडीला समजा बोट आली, मग आल्यानंतर इकडून भरती झाल्याशिवाय बोट मग तिकडं परत जात नसते. मग त्या माणसाला तिथं थांबावं लागते, आणि तोपर्यंत थांबावं लागते जोपर्यंत इकडून भरती होत नाही तिकडं जाईपर्यंत, आणि तिकडून भरती होत नाही इकडे येईपर्यंत. असं काहीतरी विषय असते. आणि ज्यानं आता ते 5 वर्ष काहीतरी 10 वर्ष काहीतरी असते द्यायचं, ज्याचे पाहुणे हे का त्याला फ्री असते. आता आमच्या पाहुण्याचे गेल्या वर्षी 2-4 वर्षाखाली होतं, तर आम्हाला फ्री होतं. पण आत्ता आमच्या त्यामुळं आत्ता आम्हाला फ्री नाही, आम्हाला असा पैसे पे करावे लागतात. किती तिकीट आहे काय माहीत नाही, इकडं आल्यास आपण विचारू किती तिकीट आहे. लय नंबर व्ह्यू, म्हणजे व्ह्यू इतका बढिया आहे ना, तुम्ही असं बघू शकता. हे बघा आता यात आत्ताच एक ॲटो आला, इथं हे लेकरं आलेत बघा कशी मजा करतात आता लेकरं. वाळू मित्रांनो, वाळू, अरे वाळू तर लयच आहे ना, पानी बहुत गहरा है. जाओ तेरो अंदर. देखो बोट आ रही है उधर से, वो दिख रही क्या, वो सामने दिख रही. बोट आ रही, बोट, वो नाव, नाव हाथ की नाव है, वो हाथ की वो रस्सी से बंद के आती है इधर. खींचना लगता उसको, कौन खींच रहा, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था, मगर लाडले है ना. आए हम अभी जाएंगे बालवानी अरे गाइस चाहिए ना. अरे नवीन सो देखो बोट मित्रांनो, बोट ह्या ठिकाणी आता आलेली आहे इकडं. या अशा प्रकारे बोट तिकडून इकडे येत असते ह्या दाव्यानं. आत्ता इथून लोक उतरले, तो वापस चालली आता. काय तिकीट आहे हो याला. नाही असं विचारलं. 15 रुपये तिकीट, मस्त आहे. 15 रुपये तिकीट मध्ये 9-10 माणसं बसतात का मध्ये, 9-10 माणसं. हां 60. अरे बापरे, एवढं मोठं टोपलं आहे ते. हां नंबर काय, चांगला चांगला बिझनेस आहे ते, इन्कम लय आहे. आता गडबडीत गेला, गडबडीत जा 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 आणि पटकन आण. तो जायला त्या सामानी करायचं. मित्रांनो 15 रुपये तिकीट आहे आणि त्याच्यात 60 माणसं, ST एवढे माणसं त्याच्यात बसतात. तर विचार करा, 15 रुपये तिकीटनं जर 60 माणसं बसली तर किती पैसे होतात. आणि अशा दररोज दिवसातून समजा 10 चक्रा झाल्या, पैसाच पैसा. इन्कम करायलाच पाहिजे. कसं करायला पाहिजे, फक्त आपल्या डोक्यात पाहिजे. पैसा कुठून बी कमीता येते. आणि हे समोर बघितलं ना तुम्ही आत्ता, हे मित्र वाळून येत आहे गाडीनं, गाडी बैलानं. दिवसात म्हणला एका पुऱ्या दिवसामध्ये म्हणजे 2.5-3 बरास जमा होती वाळू त्याच्या तिथं. डेली कंप्लेंट नेले तर एका गाडीमध्ये 15 ते 20 टोपले बसतात. असे एक दिवसभर नेते. 15,000 रुपयाला गाडी चालू आहे, 2.5-3 बरासची. तर 15,000 रुपयात एका दिवसाची इन्कम आहे मित्रांनो. करायचं म्हटलं तर कुंकून बी इन्कम करता येते. असे इन्कम करण्याचे सोर्स पण आहेत बघा. नंबर 1 काम चालू आहे इथं. आणखी बघा पोरं मस्त एन्जॉय करायलेत पाण्यामध्ये.
बोट गेली वापस, त्याचं काहीतरी सामान विसरलं म्हणा, परत गेली आणायला. त्याची पण चांगली इन्कम आहे बघा. 15x60 करा किती होतात, आणि दिवसातून तशा 3च चक्रा होऊ द्या तरी पैसे किती होतात. असं इन्कम करायचं म्हणलं तर कुठून बी करता येते मित्रांनो, फक्त डोकं वापरून काम करावं लागते आणि असं ठिकाण पण लागतं. चला मग आपण काय करू आता, दर्गाचे काही शॉट घेऊ आणि मग आपल्या ब्लॉगला क्लोज करू. चालते.